कालपर्यंत मुख्यमंत्री पदासाठी भाजपचा नवीन चेहरा म्हणून ज्यांची चर्चा सुरू होती तेच विनोद तावडे आता पैसे वाटत असलेल्या आरोपामुळे चर्चेत आहे. सोमवारी 18 नोव्हेंबरला सायंकाळी 6 नंतर सर्व महाराष्ट्रात प्रचाराच्या तोफा थंडवल्या होत्या. पण मंगळवारी 19 नोव्हेंबरच्या सकाळी विनोद तावडे यांना पैसे वाटताना रंगे हात पकडलं अशा बातम्यांनी वेग घेतला. विरारच्या विवांत हॉटेलमध्ये भाजपचे नालासोपारा विधानसभेचे उमेदवार राजन नाईक आणि त्यांचे कार्यकर्ते एकत्र होते. त्यावेळी त्यांना भेटण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे आले होते. त्यावेळी बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून विनोद तावडेंना हॉटेलमध्ये अडवण्यात आलं. कार्यकर्त्यांनी तावडेची बॅग घेऊन त्यात काही पैसे आणि पाकिटं काढून दाखवली. नालासोपाऱ्याचे भव्याचे उमेदवार हितेंद्र ठाकूर यांनी विनोद तावडे यांनी 5 कोटी रुपये घेऊन आले होते असा आरोप देखील केला आहे. तर भाजपचे उमेदवार राजन नाईक यांना यात मारहाण करण्यात आली आहे. आता या कारणामुळे भाजपचे 148 उमेदवारांना फटका बसणार आहे का हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. याबद्दल तुमचे काय मत आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.